मतदारांचा असा प्रतिसाद होता का आतापर्यंत जे निवडून आले परत आयुष्यात कधी बघायला आले नाही आणि हे रस्ते का मसनवटा आहे अशी म्हणतात आणि त्यांना तर आम्ही इथं थाराच देणार नाही अशी आतापर्यंतची त्यांची म्हणजे मला प्रतिक्रिया सांगतात त्यांची. आता पण ते झालं, पण तुम्ही जेव्हा त्यांच्या मतदान मागायला गेले तुम्ही मतदारांनी तुम्हाला काहीतरी आश्वासन दिलं असेल ना? मतदारांनी आश्वासन असे दिले का आता तुम्ही आमच्या शेतकरी कुटुंबातील आहात आणि तुम्ही नक्कीच आम्हाला जे काही रस्ते वगैरे जे काही आहे पाणी लाईट जे काही अडचणी असेल ते तुम्ही आपण बसून सॉल्व्ह करू अशा पद्धतीने सांगितलं. मी निवडून आल्यानंतर हे मतदार माझ्या पाठीशी आहेतच. मी निवडून आल्यानंतर नक्कीच हे रस्त्यांची दुरावस्था पाहिली तर हे रस्त्यांचं नक्कीच खडीकरण डांबरीकरण मुरमीकरण काहीतरी मी करण्याचा प्रयत्न नक्कीच करेन. ठीक आहे, तुम्ही समस्या सांगतात या ठिकाणी आल्यानंतर तुम्हाला काय काय समस्या जाणवल्या महत्वाच्या? तिकडून जवळ अर्धा पाऊण तास निघालोय तर रस्ताच आवरत नाही. रस्त्यात 15-20च्या स्पीडनीच गाडी चालवावी लागते. मग आतापर्यंतच्या पुढाऱ्यांनी केलं काय इथं? दादा बरोबर आहे का चुकीचं आहे हे? बरोबर. काय म्हणायचं तुम्हाला याच्यावर? बरोबर आहे ना. तुमचं काय मत आहे? हेच विषय दादा काय विषय काय नाही? काय आता हे अडचणीचं बाकीच्या समस्या काय आहे? रस्त्याची आतापर्यंत समस्या. रस्त्याची समस्या, आमच्या मशनभूमी, पाण्याची टंचाई, सगळी दुर्गम भागातले आम्ही सगळे आदिवासी जी मंडळी आहे. काय आहे इथं तुम्ही पाहताय ना, आता समोर सगळं दिसतंय ना. आता इथून पुढे टँकर चालू होईल तेव्हा पाणी मिळेल. हे बोलायचं जे आहे ते टँकरची पण समस्या आहे. हे सगळं पाहिलं तर हा दुष्काळी पण भाग होतो. उन्हाळ्यामध्ये इथं पाण्याचा तुटवडा येतो. हे सगळं झालं, पण तुम्ही निवडून आल्यानंतर ह्या भागासाठी विशेष काय कामं करणार? ह्या भागासाठी म्हणजे कसं आहे शेततळ्यांची कामं. शेततळे म्हणजे शिवकालीन तळे असतात. त्या तळ्यामध्ये पाणी साचून राहिलं ते पाणी आटत नाही जिरत नाही काही नाही अशा पद्धतीची कामं. शिवकालीन टाक्या उभारणार. हो, शिवकालीन टाक्या उभारणार आणि पाणी जेणेकरून त्याच्यात साठून राहील आणि त्यांना पाण्याची टंचाई भासणार नाही अशा पद्धतीने कामे करू. रस्त्याच्या बाबतीत तर निदान तरी खडीकरण तरी करू. नाही डांबरीकरण लगे करता आलं तर